महिला तरुण वयामध्ये प्रीतिलता वडेलार नावाची मुलगी आहे. 20 वर्षाचं वय आहे तिचं. कलकत्ता शहरात राहत होती. ग्रॅज्युएट झाली होती आणि ग्रॅज्युएट होऊन ती रेव्होल्युशनरी आर्मी, इंडियन रेव्होल्युशनरी आर्मी या संस्थेत सक्रियरित्या काम करत होते. प्रीतिलता वडेलार ही सूर्यसेन नावाचा जो क्रांतिकारक नेता त्याच्याशी तिचे संबंध आहेत. आणि कल्पना दत्त ही क्रांतिकारी नेतृत्व करणारी महिला होती, तिच्याशी हिचे संबंध आहेत. म्हणून तिला 1931 मध्ये तुरुंगामध्ये टाकलं, पण 2 महिन्याच्या नंतर जामीनवर सोडला. पुन्हा प्रीतिलता वडेलार ही क्रांतिकारी संघटनेमध्ये कार्य करतच राहिली. म्हणून पुन्हा एकदा 1933 मध्ये तिला पकडण्यात आलं आणि 33 मध्ये पकडण्यात आल्यानंतर तिला 6 वर्षाची 1939 पर्यंत शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतर सोडलं आणि सोडल्यानंतर पुन्हा क्रांतिकारी संघटनेत काम करते म्हणून पकडलं गेलं. पुन्हा 39 पासून 47 पर्यंत ती जेलमध्ये होती. आपल्या लक्षात येऊ शकेल की 20 वर्षात ती ग्रॅज्युएट झालेली मुलगी आपल्या करिअरचा विचार न करता, आज प्रत्येक जण फक्त करिअरच्या मागे, राष्ट्राचं आणि समाजाचं करिअर मातीत गेलं तरी चालेल पण माझं करिअर बनलं पाहिजे, ही जी भावना आहे ही राष्ट्राला अतिशय धोकादायक स्थितीकडे घेऊन जाणारी आहे. या राष्ट्राचं आणि समाजाचं करिअर बनलं पाहिजे. भगतसिंगाची ती धारणा होती, बालमुकुंदची ती धारणा होती, उधमसिंगाची ती धारणा होती की या देशाचं करिअर बनलं पाहिजे. पण आज त्या दृष्टीनं आपण व्यक्तिगत करिअरच्या मागे अधिक लागलो आहोत. राष्ट्राच्या आणि समाजाच्या करिअरच्या बद्दल फारसा विचार करायला तयार नाही. प्रीतिलता वडेलार या पद्धतीनं 47 पर्यंत भारत स्वतंत्र झाल्यानंतरच ती तुरुंगातून बाहेर आली. कल्पना दत्त नावाची ही मुलगी आहे. चितगाव तिचं गाव आहे बंगालमधलं. ही साधारणतः 5वी असल्यापासून बॅडमिंटन मध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलं होतं. 1929 मध्ये मॅट्रिक पास झाली आणि 30-31 मध्ये इंटर सायन्सचा अभ्यासक्रम करत होती. आणि इंटर सायन्सचा अभ्यासक्रम करत असताना सूर्यसेन वगैरे क्रांतिकारी नेत्याबरोबर ती काम करत होती. कल्पना दत्त हिने साधारणतः युरोपियन जो क्लब होता या क्लब मध्ये बरेचसे अधिकारी बसायचे, महिलांच्यावर अत्याचार करायचे, त्यांना घेऊन नाचायचे. ही गोष्ट तिला आवडली नाही म्हणून एके दिवशी तिने पुरुषाच्या वेशामध्ये येऊन बॉम्बच्या सहाय्यानं त्या युरोपियन क्लबवर हल्ला केला आणि त्यात बरेचसे अधिकारी प्राणाला मुकले. पण आपण इंग्रजांच्या हातात सापडू नये अशी कल्पना दत्तची भूमिका होती. म्हणून तिने अगोदरच विष प्राशन केलं होतं. ती या पद्धतीने संपली. तिचा हे त्याग अतिशय मोलाचा आहे. आणि तारुण्यामध्ये फर्स्ट इयरला असताना आपल्या करिअरचा विचार न करता या देशाच्यासाठी कुठेतरी आपण समर्पित भावानं जगलं पाहिजे, ही भावना ती इंडियन रिपब्लिकन आर्मीची क्रियाशील सदस्य होती आणि त्यात ती काम करत होती. तिसरी मुलगी आहे वीणा दास नावाची. वीणा दास ही प्रामुख्यानं चितगाव परिसरातलीच होती. ही नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती 1932च्या सुमारास. आणि फेब्रुवारी 1932 मध्ये पदवीदान समारंभासाठी बंगालचे त्यावेळेचे गव्हर्नर स्टॅनली जॅक्सन हे प्रमुख पाहुणे होते, ज्यांच्या हस्ते पदवीदान समारंभ होणार होता. आणि ही पदवी घेण्यासाठी व्यासपीठावर गेली वीणा दास. तिचे वडील वेणी माधव दास हे संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. एका चांगल्या घरातली होती, सुशिक्षित घरातली, चांगले संस्कार होते तिच्यावर. आणि स्टॅनली जॅक्सनकडे पदवी घेण्यासाठी एक हात पुढे केला आणि दुसऱ्या हातातून एकानंतर एक 6 गोळ्या तिने स्टॅनली जॅक्सनवर झाडल्या. गोळ्याचा नेम चुकल्यामुळे
मायकेल जॅक्सन वाचला, परंतु तिला मात्र स्वातंत्र्यापर्यंत जेल भोगावी लागली. 1932 पासून 47 पर्यंत गांधी टागोर यांच्या शिफारशीमुळे ती कशी तरी 47 मध्ये सोडली. तर वीणा दासने आपलं करिअर या पद्धतीनं पणाला लावलेलं होतं. विशीमध्ये आणि विशीच्या वयातली ही तरुण मुलगी या पद्धतीनं तिने धैर्य दाखवलं आणि ब्रिटिशांच्या विरोधातला आपला असंतोष तिने व्यक्त केला. नंतर जी आहे प्रीतिलता बहादर नावाची मुलगी आहे. ही प्रीतिलता बहादर कलकत्त्यामध्ये एका कारकुनाची मुलगी आहे, पण तिच्या मनात स्वातंत्र्याची आग अशी प्रज्वलित होत होती. तिलाही वाटत होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि युरोपियन क्लबमधल्या अधिकाऱ्यावर बॉम्ब टाकण्याचा तिने प्रयत्न केला. त्यात कॅमरून नावाचा अधिकारी मरण पावला. नंतर युरोपियन क्लबवरही तिने बॉम्बिंग केलं आणि ते बॉम्बिंग केल्याच्या नंतर त्यात अनेक अधिकारी, एका अधिकाऱ्याची पत्नी स्लॉविन नावाची ती त्यात मरण पावली. काही अधिकारी गेले. त्याच्यानंतर तिला अटक झाली असती, पण तिने सुद्धा आपण ब्रिटिशांच्या हातात जाऊन आपल्यावर जे काही वाईट अनुभव आपल्याला ते भोगण्यापेक्षा पोटॅशियम सायनाइड बॉम्ब टाकल्याबरोबर तिने पोटॅशियम सायनाइड घेतलं होतं आणि आपलं तिने प्राणोत्क्रमण त्यात तिचं झालं. ही प्रीतिलता बहादर ही कल्पना दत्त आणि सुरेश यांची संबंधित होती. इंडियन रिपब्लिक आर्मीशी तिचा निकटचा संबंध होता आणि चित्तागार शस्त्रागारावर हल्ला करण्यामध्ये तिचा पुढाकार होता. आणि नंतर युरोपियन क्लबवर तिने या पद्धतीचा मारा केल्यामुळं तिला या पद्धतीची शिक्षा झाली होती. सोर्जा बी बोहरा नावाची बाई आहे.